ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा पार्ट 44. इवा बोलते, ते सर्व ठीक आहे, पण चावा घेऊ नको कारण कितीही झोपेत असेल तरी जाग येईल मला. आणि आग पण होते खूप, सो प्लीज. तर निवीत बोलतो, अगं मी मसाज करून देतो छान. आईसने रब करून देतो ना मस्त थंड थंड कूल वाटेल ना. तर इवा बोलते, हां हां बस तर तेच चान्स बघ हं. म्हणजे मी त्रासात असेल तरी तू तुझा रोमान्स करतच काळजी घेणार हो ना. पण असं नाही की थोडा वेळ द्यावं, शांत झोपू द्यावं. तर निवेद बोलतो, "बेबी यालाच तर प्रेम बोलतात. म्हणजे काळजी पण घ्यायची आणि प्रेम पण करायचं." हां. इवा बोलते, "बरं, बरं. चल आता झोपायचं आहे. शुभरात्री. टेक केअर." देन निवीत पण विश करून किस करतो आणि मग दोघे मस्त सांगितल्याप्रमाणे झोपी जातात. सकाळी 7 वाजताच इवाला घरून कॉल येतो तर इवा बघताच पटकन उठते आणि तसंच बाल्कनीत जाऊन कॉल रिसीव्ह करते. बिकॉज निवी तिकडे झोपलेला असतो तर डिस्टर्ब नको म्हणून. तर त्या बोलतात, "इवा अगं अजून उठली नाही का? बाहेर असं जास्त वेळ झोपायचं नसतं बाळा. आता आता उठली आहेस तर झोपू नको परत. आणि आज येणार आहेस ना?" तर इवा बोलते, "मम्मा अगं रात्री उशिरा झोपले म्हणून सकाळी उशिरा उठते. आणि हो मी आजच येणार आहे दुपारपर्यंत." हं. तर त्या ठीक आहे बोलतात आणि मग कॉल कट. इवा बेडरूममध्ये येते आणि बघते तर निवेद मस्त झोपून असतो. तर तसंच निवेद जवळ लेटून घेत हग करते आणि गालावर किस करते. तर इतक्यात निवेदला जाग येते आणि तसंच मस्त हग करत किस करतो आणि मग विचारतो, की "इतक्या लवकर का उठली गं? काय झालं?" तर इवा सांगते, की "घरून कॉल आला होता म्हणून आणि कॉल पण सहजच केला होता मम्माने. आजच येत आहेस ना असं विचारायला. बाकी काही नाही. चल झोपू थोडा वेळ." तर निवेद मस्त बॅकवर हात फिरत बोलतो, "झोपायचं नाहीये मला. आता मला हे हवंय." व्हॉट? अगदी सकाळी-सकाळी रोमॅन्टिक निवीत. तर इवा तो हात बाजूला करत बोलते, "नाही, नाही. आता ते सर्व काही नाही. छान हग करून झोपू, मग नंतर बघू ते सर्व. त्यासाठी नाही म्हटलं तरी तुला बराच वेळ हवा असतो आणि तेवढा वेळ आपल्याकडे आता नाहीये. सो म्हणून छान झोप घ्यायचा आता फक्त." दे निवेद डीप किस करत रोमॅन्स करू लागतो आणि मग दोघे मस्त तसंच झोपी जातात. सो मग सकाळी 9:30 वाजता उठतात आणि तसंच एकमेकांना हग करूनच बोलतात, की इतकी सुकूनने भरलेली झोप परत कधी भेटणार? हां. तर इवा बोलते, "लवकरच भेटणार आहे, डोंट वरी." निवेद बोलतो, "खरं सांगू तर मला खूप वाईट वाटत आहे. आता आपण आपापल्या घरी जाणार आणि खूप कमी वेळेसाठी भेटणार. म्हणजे आता जे एकदम जवळ आहे, सोबत आहे, हे परत व्हायला वेळच लागेल ना. आणि लग्न करायचं म्हटलं तर जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे. सो त्यातही वेळ जाईल." तर इवा बोलते, "मिस्टर शाह हे एवढं ओव्हरथिंक नका करू. उगाच चांगली तब्येत खराब होईल. आणि असं पण आपण भेटायचं तेव्हा भेटूच शकतो. सो प्लीज लगेच इतका विचार नका करू, ओके?" हां, तेच तर. खरंय, खरंय. भेट तर होतच राहील. सेम सिटी. तर निवेद बोलतो, "हो, पण एक प्रॉमिस करा. काहीही झालं तरी तुम्ही भेटणार आणि वेळ देणार कारण मला खरंच खूप जास्त अटॅच्ड झाल्यासारखं वाटत आहे आणि इतकं अटॅच्ड होऊन आता मला जास्त वेळ लांब राहता नाही येणार आहे." तर एवा बोलते, "हो, मलाही नाहीच जमणार आहे लांब राहायला आणि कोणीही लांब राहणार नाही आहे. चला उठा आता. फ्रेश हो, आवरून घेऊ." आणि इथूनच ऑफिस जाते मी आणि हाल्फ डे टाकून घरी जाते मग. "आणि तुम्ही काय? घरी जाणार आहे की ऑफिसला जाणार आहे? काय करणार आहात मिस्टर शाह?" तर निवित बोलतो, "हो, मी पण ऑफिसलाच जाणार आहे. तो क्लायंट येणार आहे. त्यांच्याकडून प्रोजेक्ट काढून घेतला माहिती आहे ना, तोच. तर ते प्रोसेस पूर्ण करून मग बाकी कामं पण पूर्ण करून घरी जाणार आहे." तर इवा ठीक आहे बोलते आणि मग दोघेही तसंच आवरून घेतात आणि निघतात ऑफिसला जायला फायनली. तर सर्वात आधी निवेद सोडून देतो इवाला इवाच्या ऑफिसला आणि मग निवेद आपल्या ऑफिसला जातो. दोघेही एकमेकांना मेसेज करून कामात बिझी होतात आणि मग इवा हाल्फ डे टाकून घरी जायला कॅब बघत असते तर निवेदचा कॉल येतो. तर इवा सांगते की कॅबचा वेट करत आहे. अच्छा. तर निवेद बोलतो, "का? कशाला? कॅब कशाला केली तू? मला का नाही सांगितली?" तर इवा बोलते, "अरे निवेद असं कसं तुला सांगणार आहे? तू ऑफिसमध्ये आहेस, कामात आहेस आणि प्लीज हां, माझे हे सगळे असे हट्ट पुरवायचं बोलूच नको कारण मग मला सवय होईल. आणि उठ-सूट कधीही यायला तू रिकामा नसतो. ऑफिसमध्ये भरपूर कामं असतात, सो प्लीज कामात पण लक्ष द्यायचं. कॅब येईलच आत्ताच 5 मिनिटमध्ये."
तर निवेद बोलतो, "अगं पण मी नाही येणार तरी माझा ड्रायव्हर आला असता ना, मग कशाला कॅब वगैरे करत बसली? तू यानंतर असं वागू नको हां, प्लीज इवा. कळलं ना तुला?" तर इवा बोलते, "बरं बाबा ठीक आहे आणि तुझ्याच कारमध्ये माझी कपड्याची बॅग ठेवली आहे, सो तू घरी जाताना प्लीज माझ्याकडे एकदा येशील. ती बॅग घ्यायची आहे मला, ओके?" तर निवेद बोलतो, "ठीक आहे, चालेल. ऑफिसमधून निघालो की कॉल करणार मी तुला, ओके?" तर इवा ठीक आहे बोलते आणि मग निवेद ऑफिस कामात बिझी असतो आणि इवाची कॅब येते तर तसंच इवा घरी चालली जाते. काही वेळाने इवा घरी पोहोचते आणि तसंच घरच्यांना भेटून रूममध्ये जाते आणि फ्रेश होते, चेंज करते आणि निवेदला मेसेज करते. हं. त्यानंतर इवा असाच फोन बघत-बघत झोपी जाते आणि मग इव्हनिंगला निवेद कॉल करतो बरोबर इवाच्या घराजवळ येऊन. तर इवा मस्त रूममध्ये झोपलेली असते आणि 2-3 कॉल्स नंतर इवाला जाग येते आणि तसंच फोन बघते आणि निवेदला कॉल बॅक करते. तर निवेद रिसीव्ह करताच विचारतो, "अगं काय? कुठे बिझी होती इतकी फोन वगैरे न बघता?" तर इवा सांगते, "अरे सॉरी निवेद, मी फोन बघत कधी झोपी गेली मलाच नाही कळलं. तू कुठे आहे आता? आलाय का इकडे?" तर निवेद सांगतो, "अगं हो मग, मी येऊन 15 मिनिटे झाले ऑलरेडी. या आता लवकर बाहेर आणि थोडं गेटच्या पुढे येशील हां, व्हाईट कार घेऊन आलोय मी." "व्हाईट व्हाईट कार." आता काय करतील दोघी भेटल्यानंतर? तर इवा बोलते, ठीक आहे, थांब आलेच हां मी." देन इवा पटापट उठून आधी फेसवरून पाणी वगैरे घेते आणि हेअर्स नीट बांधून घेते आणि तसाच फोन घेऊन बाहेर जायला निघते. तर इवाची मम्मा विचारतात, "काय गं, काय झालं? बाहेर कुठे जाताय?" तर इवा सांगते, "थांब मम्मा, ते माझी कपड्याची बॅग घेऊन आले आहे, तेच घेऊन येते." तर इवाची मम्मा ठीक आहे बोलून तसंच आपल्या कामात बिझी होतात. आणि मग इवा बाहेर येते आणि निवेदच्या कारजवळ उभी होते. तर निवेद बघताच आत बसायला सांगतो. तर इवा इकडे-तिकडे बघते आणि पटकन कारच्या आतमध्ये बसते. निवेद बोलतो, "बापरे! झोपून उठल्यानंतर एकदम बेबी डॉलच दिसते गं तू तर. पण माझ्यासोबत असताना पुन्हा जास्तच गोड दिसते." तर इवा बोलते, "हो ना, तेव्हा माझं तन, मन सगळं तिथे सोबतच असतं ना. इथे आत्ता एकटी-एकटी झोपली होती, पण तुला इमॅजिन करूनच झोपली, की तू माझ्या सोबतच आहेस असं काहीतरी." तर निवेद बोलतो, "बरं चल, एक राउंड मारून येऊ इथूनच?" तर इवा बोलते, "ए नाही, नाही बेबी प्लीज असं नको करू." कारण मम्मा होती घरी आणि मला बाहेर येताना विचारली. सो मी तिला बोलून आली, की माझी कपड्याची बॅग घेऊन ये. त्याने लवकर नाही गेली, तर तीच बाहेर येईल आणि दोघांना पकडेल. कळणार. तर निविद बोलतो, "बरं मला किस कर. कारमध्ये पूर्ण लाईट्स ऑफ करतो, डोंट वरी." तर इवा ठीक आहे कर बोलते आणि निविद ते करताच मस्त दोघेही हग करून फुल रोमॅन्टिक किस करतात. अगदी 5 मिनिटं कंटिन्यू. ते निवेद हळूच एक चॉकलेट देत बोलतो, "हा चॉकलेट घे बेबी. तुझ्यासाठी घेतला आत्ता येताना." तर इवा ब्लशिंग स्माईल करत बोलते, "अगं माझं बाळ किती गोड आहे ना. वाटलं नव्हतं रिलेशनशिप इतकं गोड असेल. खरंच खूप वेगळाच आनंद मिळतो हां, हे सर्व फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करताना." खरं आहे. तर निवेद बोलतो, "हो ना, अगदी मलाही तेच बोलायचं होतं. मी पण हे सगळं फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करत आहे." लाइक आधी असं होतं, की कधी ऑफिसचं काम पूर्ण करू आणि घरी जायला निघू म्हणजे बाकी इन्व्हिटेशन असायचे कुठेही जायला यायला. तर जास्त जवळचे असले तर फॅमिलीला घेऊन, तर कधी कबीरला घेऊन जात होतो मी. पण आता सतत रिझन शोधत असतो कुठे जाण्यासाठी, पण फक्त सोबत तू असायला हवी. तर एव्हा बोलते, "पण निवी तुझं एवढं मोठं नाव आहे मार्केटमध्ये. निवीद शाह. मग पब्लिकमध्ये माझ्यासोबत दिसल्यानंतर सगळीकडे नावं जोडतील. हां, मग घरी कळेल." करेक्ट, करेक्ट. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाहीये नेक्स्ट पार्टमध्ये. सो पार्ट 45 मध्ये बघणार आहे आपण आता यावर निवित काय बोलतो, लाइक हे सर्व ऐकून शांतच बसतो, की नाही बोलून यावर काही सोल्युशन काढतो आणि निवेद घरी गेल्यानंतर काहीतरी खूप मोठं घडणार आहे. तर ते सर्व निवेद कसं हँडल करतो आणि इवाला सांगणार का, की स्वतः डील करेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.